गणपती बाप्पाला आपण साकडं घालणार आहोत, नामस्मरण करणार आहोत। कारण कोणत्याही कार्याची सुरुवात करायची असेल तर आपण गणपती बाप्पाला साकडं घालतो। कोणत्याही कार्याची सुरुवात करायची असेल तर प्रथमतः वंदन करतो गणपती बाप्पाला आणि तदनंतर अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी पुष्पमाळ अर्पण करून या स्पर्धेच्या माध्यमातून आपण खेळपट्टीकडे जाणार आहोत। खेळपट्टीचं त्या ठिकाणी उद्घाटन समारंभ सोहळा पार पाडला जाईल। तदनंतर या ठिकाणी शपथविधी होईल खेळाडूंची आणि तदनंतर एक पूर्णपणे राऊंड मात्र सर्व संघांच्या खेळाडूंना या ठिकाणी प्रदक्षिणा पूर्णपणे कराव्या लागणार आहेत। ही असेल या स्पर्धेची रूपरेषा। मी पाहुण्यांना विनंती करेन की आपण समोर यावं। सर्व पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत। सर्व मान्यवरांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरून या सुंदर अशा ट्रॉफींकडे तदनंतर गणपती बाप्पा ची एक मूर्ती आपल्याला पाहायला मिळते, दीप प्रज्वलन या ठिकाणी केले जाईल। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पमाळ अर्पण केली जाईल आणि तदनंतर या क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात होताना पाहायला मिळेल। संजय जिकिनी या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। शौर्य वॉरियर्स पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्या दोन संघांमध्ये एका साईडला गावदेवी कोपर आणि शौर्य वॉरियर भामटपाडा असा सामना असेल। सर्व पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। या आपण प्रथमतः दीप प्रज्वलन या ठिकाणी करणार आहोत। मी या ठिकाणी विनंती करेन आदरणीय पालन बाबा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण दीप प्रज्वलन त्या ठिकाणी करणार आहोत। म्हटलं जातं ना, दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्याची एक दीपमाळ तयार होते, फुलाला फुल जोडत गेले की फुलांचा एक फुलहार तयार होतो आणि माणसाला माणूस जोडत गेलं की एक माणुसकीचं सुंदर नातं तयार होतं। मग कोणतंही विधायक कार्य सहज संपन्न होतं आणि तेच दीप प्रज्वलन या ठिकाणी करण्यात येत आहे। जोरदार टाळ्या द्या पालन बाबा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण दीप प्रज्वलन या ठिकाणी करीत आहोत। खूप अफाट प्रेम जिव्हाळा पालन बाबा यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो आणि हा मान सन्मान त्यांना या ठिकाणी देण्यात येत आहे।
हेच शिवरायांनी ओळखून माणसाला माणूस जोडून स्वराज्य निर्माण केलं. त्या शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करूया. मी विनंती करेन कृष्णा माळी साहेब यांना की जिल्हा परिषद सदस्य पालघर आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मी शिवाजी महाराजांच्या या प्रतिमेला आपण पुष्पमाळ अर्पण करावी. मी विनंती करेन अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज गुलामीच्या वाळवंटात जन्माला येऊन स्वतंत्राचा महासागर निर्माण करणारा एकच राजा होऊन गेला, अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज. छ म्हणजे 36 सत्तेंचे बळ, त्र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारे, प म्हणजे परत न फिरणारे, ती म्हणजे तिन्ही जगात जाणणारे, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणिज्य तेज, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राजाचे हितचिंतक आणि ज म्हणजे जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की. तदनंतर या ठिकाणी कोणत्याही कार्याची सुरुवात करायची असेल तर आपण गणपती बाप्पाला साकडं घालतो. मी विनंती करेन भगवानजी वजे साहेब संदीप गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व आपण गणपती बाप्पाला या ठिकाणी पुष्पमाळ अर्पण करावी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथमतः गणरायाला या ठिकाणी आपण साकडं घालतोय. हे गणपती बाप्पा ही स्पर्धा कोणत्याही प्रकारच्या व्यत्ययाखाली न येताना कोणतंही गालबोट न लागतानाही यशस्वीरित्या पार पाडवत. गणपती बाप्पा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गणपती बाप्पाला या ठिकाणी आपण साकडं घातलेला आहे, पुष्पमाळ अर्पण केली जाते. या ठिकाणी श्रीफळ वाढवण्यासाठी मी सचिनजी मालवी साहेब यांना विनंती करेन. सचिनजी मालवी साहेब आपल्या शुभ हस्ते आपण श्रीफळ या ठिकाणी वाढवणार आहोत. सचिनजी मालवी साहेब यांना विनंती करेन. रुपेजी पाटील साहेब तसेच रुपेजी पाटील पंचायत समिती सदस्य प्रणयजी कासर साहेब या ठिकाणी सचिनजी मालवी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसेच भगवान पाटील साहेब यांना सुद्धा, प्रकाश पाटील साहेब यांना सुद्धा विनंती करेन की आपण समोर यावं. तदनंतर एसके बाई यांना सुद्धा विनंती करेन की आपण पुढे यावं. वैभवजी जाधव यांना विनंती करेन की आपण पुढे यायचंय. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आपण 6 दिवस पाहणार आहोत आणि 6 दिवसाचा हा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम आपल्या डोळ्यासमोर रंगताना या सायवंती शिरसाड असा हा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम आपल्या डोळ्यासमोर रंगेल. प्रत्येक खेळाडू आतुरले होते की अशा प्रकारची स्पर्धा कधी येईल आणि आज 2 मार्चचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्येकाने मास्क लावायचा आहे, सॅनिटायझर वापरा वेळोवेळी. मोरया तर सर्वांचं या ठिकाणी आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. सर्व प्रमुख मान्यवरांना विनंती करेन जसं या ठिकाणी कार्यक्रमाची रूपरेषा समाप्त झाल्यानंतर आपण खेळपट्टीकडे मार्गस्थ व्हावं. या ठिकाणी उपस्थित होत आहेत जयश्री जयवंत किनी मॅडम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण ही सर्व मंडळी या ठिकाणी अमूल्य वेळ काढून आज सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी सर्व मान्यवर मंडळींना विनंती करेन की आपण सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण खेळपट्टीकडे मार्गस्थ व्हायचं आहे. दोन्ही संघाचे जे खेळाडू आहेत त्यांना मी विनंती करेन की आपण आमने सामने कडेला उभं राहायचंय. तदनंतर जसं खेळपट्टीचं त्या ठिकाणी उद्घाटन होईल आपण समोर रांगेमध्ये प्रत्येक संघाला मी विनंती करेन, पाहुण्यांना मी विनंती करेन की आपण खेळपट्टीकडे मार्गस्थ व्हायचंय.
सर्व यष्टींचं पूजन केलं जाणार आहे खेळपट्टीवर. क्रिकेटची देवता यष्टी हिचं पूजन केलं जाईल आणि तदनंतर आपण शपथविधी या ठिकाणी खेळाडूंची घेणार आहोत. आणि तदनंतर या टेनिस क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात होईल. दोन संघांमध्ये गावदेवी कोपर आणि शौर्य वॉरियर भामटपाडा या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. पहिला तर सर्व पाहुणे मंडळींना मी विनंती करेन की आपण मार्गस्थ व्हायचं खेळपट्टीकडे. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो तर पाहुणे मंडळीला मी विनंती करेन की आपण खेळपट्टीकडे मार्गस्थ व्हायचंय. 2 मार्चचा दिवस आणि पहिला सामना असेल गावदेवी वॉरियर्स भाताणे आणि किंग संतोष 1432 हा पहिला सामना असेल. सर्व मान्यवर मंडळींना विनंती करेन की आपण मार्गस्थ व्हायचंय खेळपट्टीकडे. या ठिकाणी सर्व मान्यवर मंडळी उपस्थित होत आहेत. कृष्णाजी माळी साहेब, अशोकजी पाटील साहेब, एस के बाई, पालन बाबा, दिलीपजी किनी, बलचंद्रजी मडवी, जयश्री जयवंत किनी, सचिन मालवी, रुपेश पाटील, भगवानजी वजे, रुपेशजी पाटील या सर्वांचं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत ग्रामीण प्रीमियर लीग 2021 मध्ये. या ठिकाणी प्रणय कासार, सुभाजी कासार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय सन्माननीय साखरे गावातील एक चांगला व्यक्तिमत्व किशोरजी वजे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. क्रिकेटची देवता यशचं पूजन केलं जातं.
जाम आहे 12 टीम होतील ना. अरे आणि काय शपथविधी घ्यायची हा शपथ मग पहिला सरळ फक्त प्रदक्षिणा. सर्व खेळाडूंना मी विनंती करेन, सर्व संघाच्या खेळाडूंना, की आपण सर्कलमध्ये कृपया करून जे सर्व संघाचे खेळाडू आलेले आहेत त्यांना मी विनंती करेन की आपण खेळाडू शपथविधीसाठी आपण समोर यावं किंवा सर्कलमध्ये आपण प्रत्येकाने प्रत्येक सर्व खेळाडू मी विनंती करेन, पाहुण्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. सर्व पाहुण्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. हॅलो हॅलो सर्व जे खेळाडू आहेत आपल्याला विनंती आहे, शपथविधी होणार आहे त्याकरता आपल्याला जो 38 सर्कल आहे त्या 38 सर्कलच्या गोल उभं राहायचंय. आपल्या टीम बरोबर आपण 38 सर्कलच्या नजीक सर्वांनी लाईन मध्ये उभं राहायचंय. शपथविधी इथे दिला जाईल आणि तदनंतर मग या रणसंग्रामाला सुरुवात होईल. त्यामुळे विनंती आहे, वेळ घालवू नका, आपण लवकरात लवकर त्या 38 सर्कलच्या नजीक पोहोचा आणि आपली एक जागा पकडून आपण लाईनअप मध्ये थोडासा गॅप सोडून थोडा प्रत्येक खेळाडू मध्ये थोडं अंतर सोडा आणि मग उभा राहा. थोडं अंतर सोडा प्रत्येक खेळाडू मध्ये. थोडा लांब राहायचंय, आपण एकत्रित उभे आहेत ना, थोडं लांब सरका, एकमेकांपासून हाताचं एक अंतर तरी पाहिजे, एवढ्या अंतरावर उभा राहा. आणि प्रत्येक संघाचे जे फ्लॅग आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे सिम्बॉल आहेत प्रत्येक संघ मालकांचे जे पाहायला मिळत आहेत, सर्व संघांच्या माध्यमातून मी विनंती करेन की प्रत्येकाने तो झेंडा आपल्या हातामध्ये घेऊन लहरावायचा आहे. संघ मालक आपण आपले फ्लॅग्स आपल्या सोबत असणं गरजेचं आहे, ते ठेवा. पुन्हा एकदा सर्व मान्यवर मंडळी या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित होताना आमच्या व्यासपीठावर तर आपल्या इथे उपस्थित होत आहेत सदानंद बन महाराज, गोशाळा वसई फाटा. आपलं हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा विनंती करेन की प्लीज थोडस आपण डिस्टन्स सोडून उभं राहायचंय. थोडं डिस्टन्स ठेवा आपल्यामध्ये. आणि बाकीचे जे अन्य प्रेक्षक वर्ग किंवा आमचे अतिथी मान्यवर, आपल्याला विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. संघ मालक आणि खेळाडू त्यांच्या व्यतिरिक्त जे आमचे मान्यवर असतील किंवा प्रेक्षक असतील, आपण कृपया जो मुख्य मंच आहे त्यावर आपण यावं. या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व आमचे मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. तिकडे रिफ्लेक्ट मारते ना, नाही तर मस्त गेलो असतो तिकडे शपथविधीसाठी. आता काय पहिली शपथ दे, पहिला राष्ट्रगीत घेण्याचा
प्रत्येक संघ मालकाला पण त्यांच्या जोडीला उभा राहायला सांग, प्रत्येक संघाच्या प्रत्येक संघ मालकाला पण सांगायचं. प्रत्येक संघ मालक यांना विनंती करेन की आपण आपापल्या संघाच्या जोडीने राहायचंय. या ठिकाणी सर्व संघ मालक उपस्थित राहिलेले आहेत. त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. विशालजी पाटील स्वतः अध्यक्ष या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांना विनंती करेन की हात आपण समोर ठेवा. प्रत्येक सर्व खेळाडूंना विनंती करेन की आपण हात समोर ठेवायचा आहे. शपथ घेण्यासाठी मी विनंती करेन की समोर आपलं हात हा समोर राहील. जसं मी म्हणेन तसं आपण माझ्या पाठीमागे आपण ती शपथविधी घ्यायची आहे. प्रत्येक खेळाडू एक गोष्टीची नोंद घ्या, जेव्हा प्रमोद एखादं वाक्य बोलतोय त्या पाठोपाठ प्रत्येक खेळाडूला ते वाक्य बोलायचंय. म्हणजे जोही खेळाडू मैदानाच्या आत आहे, जेव्हा प्रमोद शेडगे यांचा आवाज येईल त्याच्या मागे आपल्याला ते वाक्य म्हणायचंय आपल्या तोंडानं. या गोष्टीची प्रत्येक खेळाडूने नोंद घ्यावी. आपला हात पुढे असावा सरळ रेषेत. आम्ही सर्व खेळाडू, माझ्या पाठीमागे म्हणा, आम्ही सर्व खेळाडू अशी शपथ घेतो की, जोरात आवाज काढा जरा. आम्ही सर्व खेळाडू अशी शपथ घेतो की ग्रामीण प्रीमियर लीग स्पर्धेत आम्ही आपले सर्व कौशल्य पणास लावून प्रामाणिकपणे खेळू व खेळाच्या सर्व नियमांचे पालन करू. तसेच आपल्या खेळाचा व या विभागाचा ग्रामीण प्रीमियर लीगचा उत्कर्ष होईल असे वर्तन करू. जय हिंद. सर्वांचं धन्यवाद. या ठिकाणी तसेच आपण उभे राहायचं. कॅप आणि गॉगल आपण उतरवा. मी जितू आवाज सप्तसुरांचा डीजे यांना मी विनंती करणार आहे की भारताचं राष्ट्रगान हे गायलं जाईल. सर्वांना विनंती करेन की आपण स्तब्ध उभे राहा. जे खाली बसले असतील त्यांना विनंती करेन की आज आपण भारतीय आहोत. भारतीय असल्याचा सर्वांना अभिमान असावा. भारत हा देश विविधतेने नटलेला देश आहे. भारतीय संस्कृती जपली जाते. सर्वांना विनंती करेन पुन्हा एकदा स्तब्ध राहा. 52 सेकंद आपली द्यायची आहेत. एक साथ विश्राम, एक साथ सावधान. भारताचं राष्ट्रगान सुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा, जन गण मंगल गायक जय हे भारत भाग्य विधाता. भारत माता की वंदे मातरम. खूप खूप धन्यवाद. सर्वांचं मनपूर्वक आभार. आणि दोन्ही संघाला विनंती करेन की आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सर्व खेळाडू संघ मालकांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. आणि सर्व संघाला विनंती करेन प्रत्येक संघाचं नाव घेऊन त्यांनी फोटो सेशन करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचंय.
तानसा किंग तानसा संघाचे खेळाडू आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपलं एक फोटो सेशन केलं जाईल. अविनाश पाटील आमच्याच गावातील एक फोटोग्राफर या ठिकाणी आपला फोटोत बंदिस्त करतील. तानसा किंग तानसा आपल्याला जो टॉस बॉक्स आहे त्यामध्ये दाखल व्हायचंय. तानसा किंग तानसा या संघाचं फोटोशूट इथे केलं जाईल. तदनंतर ज्यांना ज्यांना आम्ही आवाज देतो त्या प्रत्येक टीमनं आपला फोटो काढण्याकरता पुढे यायचे. तानसा किंग तानसा आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये जोडले जा, जिथे आपला एक फोटो काढला जाईल. ग्रामीण प्रीमियर लीग चा शुभारंभ होतोय. आपण या स्पर्धेमध्ये खेळताय त्याचं एक क्षणचित्र इथे टिपलं जाईल. तानसा किंग तानसा संघाला मी विनंती करेन की आपण फोटो सेशन करण्यासाठी यायचं आहे. शौर्य वॉरियर भामटपाडा, गावदेवी कुपर एसए जे संघ आहेत त्यांना विनंती करेन. जय गुरुदेव 11 शिरवली, किंग संतोष चांदीप 1432, गावदेवी वॉरियर भाताणे, कुणाल रॉयल मांडवी, गावदेवी कुपर या सर्व संघांना मी विनंती करेन की आपण फोटो सेशन करण्यासाठी यायचंय. आज अमूल्य वेळ काढून या स्पर्धेमध्ये सर्व सहभागी झालेत त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. कसेडला रुपेश पाटील भिणारा संघाचे संघ मालक, रोहित गुप्ता जे पाहायला मिळत आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. जय हनुमान भिनार संघ सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धी 11 जांभूळपाडा संघ या सर्व संघांना मी विनंती करेन की आपण फोटो सेशन करण्यासाठी यायचं आहे. किंग संतोष चांदीप 1432, विशालजी पाटील पहिला सामना गावदेवी वॉरियर भाताणे आणि किंग संतोष 1432 आपण फोटो सेशन करून काम चालू राहील, मॅच चालू राहील. म्हणजे त्यांच्या जे टीम्स आहे चला दोन्ही संघाला विनंती करेन की आपण टॉस करण्यासाठी या. गावदेवी वॉरियर भाताणे आणि किंग संतोष 1432.
चला दोन्ही संघाच्या कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. चला दोन्ही संघाचे कर्णधार कॅप्टन या ठिकाणी थांबायचंय. गावदेवी वॉरियर्स भाता वर्सेस तर दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी कृष्णा माळीसाहेब जिल्हा परिषद सदस्य पालघर मी आपणास विनंती करेन की साहेब आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. किंग्स संतोष 14-32 रोहित गुप्ता यांचा संघ 2 हात करणार आहे. तो आपण पाहणार आहोत. गावदेवी वॉरियर्स भाताणे या संघाला वैभवजी जाधव आणि प्रणयजी कासार ते 2 आपल्याला पाहायला मिळतात जे ओनर आहेत, संघ मालक आहेत. या आपण कृष्णाजी माळीसाहेब जिल्हा परिषद सदस्य पालघर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करणार आहोत. छाप परंतु काट आलेला आहे. तर जरूर मी प्रथमतः कृष्णा माळीसाहेब यांना विनंती करेन की या स्पर्धेविषयी आपण मनोगत व्यक्त करावं आणि खेळाडूंना सर्व संघांना शुभेच्छा द्याव्यात. आज या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित आणि या भागाचे सर्व खेळाडू आणि अनुभवी चांदीप आणि शिवनसाई म्हटलं या भागाचं आज या सदानंद महाराजांच्या कृपेने आणि या शंकर भगवानाच्या आणि शिवाजी महाराजाचे आज या खेळाडू मला एवढंच म्हणायचं आहे की आपण जे संघ जे बाहेरून बोलवतो आणि आपल्या भागाचे लोकांना जे संघ असतात त्यांना खेळायला मिळत नाही. आज जे तुम्ही हे जे खेळाचं आपल्या भागाच्या ग्रामीणच्या सर्व म्हणजे आपल्या एरियाच्या खेळ जे ओपन केलं ह्याबद्दल खूप तुम्हाला धन्यवाद देतो की नवीन आणि जुने ह्यांना सर्वांनाच आपल्या भागाच्या अगदी आज उत्साह एक वेगळा आहे. कारण खेळण्याचा जो खेळपट्टी पण अतिशय सुंदर आहे आणि ह्या खेळपट्टीसारखा आज त्यांना काही वर्षही त्यांचा खेळ थांबला असेल पण आज खेळायसाठी त्यांना मिळाल्यानंतर प्रत्येक माणूस हा इथे उपस्थित आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि ज्या आयोजकांना आणि संयोजकांना धन्यवाद देतो की अतिशय चांगलं खेळाचं मैदान असं कुठे नाही परंतु ह्या मैदानासाठी पर्यंत जर प्रयत्न केला राखलं तर आपल्या भागाचं नंदीवंदन होईल. कारण काय एखादा खेळाडू कुठेतरी आपल्या देशाच्या टोक्यावर खेळाय तो मागे येणार नाही. त्यासाठी आपल्याला मैदान हवं आहे. तर मैदानाचं जर या भागामध्ये कुठेही जागा जर गुरचरण असेल आणि त्यासाठी जर आपण फॉलोअप जर केला तर आपण सतत प्रयत्न करू आणि तो मैदान कसा मिळेल आमदारांच्या माध्यमातून त्यासाठी आपण प्रयत्न करू. आणि आपल्याला खेळाडू बनवायचं असेल तर खेळपट्टी याला मैदान पाहिजे. मात्र मी आल्यानंतर विचारलं तर हे मैदान कुणाचं तरी खाजगी आहे
पण त्यासाठी गुरुचरित्र वगैरे जर असेल आणि तुम्ही त्यासाठी ग्रामपंचायतचा ठराव वगैरे केला तर आपण त्याचा नक्की फॉलोअप करू आणि सर्वांच्या कृपेने मैदान कसा उपलब्ध होईल त्यासाठी आपला प्रयत्न राहील. त्यासाठी मी धन्यवाद देतो. एक जय हिंद जय महाराष्ट्र. नक्कीच जोरदार टाळ्या होत्या. कृष्णा माळी साहेब यांनी सांगितलं हे नंदनवन आहे. मी विनंती करेन कृष्णा माळी साहेब आपण व्यासपीठावर जाऊन या संपूर्ण मॅचचा आपण आनंद घ्यावा. टॉस या ठिकाणी जिंकले दीपक लहांगे. वेलकम प्रथमतः या क्रीडानगरीमध्ये हार्दिक स्वागत. ग्रामीण प्रीमियर लीग 2021 मध्ये टॉस जिंकलेला आहे. मोस्ट फॅक्टर टॉस असतो. काय निर्णय असेल आपला? बॉलिंग फर्स्ट. गोलंदाजी करणार. गोलंदाजी करताना प्रतिस्पर्धी संघाला कितपर्यंत धावा तुमचा राखण्याचा मानस असेल? कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच टीम मीटिंग झाल्या असतील. 3 ते 4 असे तुमचे कोणते ट्रम्प कार्ड गोलंदाज असतील की ते तुम्ही यूज करतील? महेश आहे, हेमंत, मी स्वतः आणि स्वप्नील. नक्कीच खूप वर्षापासून चाललं होतं की ग्रामीण प्रीमियर लीग व्हावी. विशालजी पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने संघ मालकांनी जो मात्र आज या ठिकाणी प्लॅटफॉर्म तयार करून दिलाय त्या सर्वांचं कसं तू धन्यवाद व्यक्त करशील? पहिल्यांदाच होत आहे ग्रामीण प्रीमियर लीग. तर विशाल भाऊंचं अभिनंदन करतो आणि ग्रामीण खेळाडूंना पुढे जाण्याची संधी आहे या माध्यमातून. नक्कीच थँक्यू व्हेरी मच दीपक लांगे. जर प्रीतम नाणेफेकीचा कौल जर जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता आपण? मी क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. आता मनाच्या विरोधात तुम्हाला 36 चेंडू खेळायचे. 36 चेंडूमध्ये काय टोटल असेल मॅक्झिमम की या धावांपर्यंत तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला दबाव राखण्याचा प्रयत्न करतील? 70-75. 70-75. त्यासाठी तुमचे 3 ते 4 असे फलंदाज प्रमुख? दीपक, जयेश, सुशांत, मी स्वतः आहे. आणखीन आमचे बरेच आहेत. म्हणजे फलंदाजी आहे ती आमच्या इथे चांगली आहे भरपूर. नक्कीच जेव्हा ग्रामीण प्रीमियर लीगचा ऑप्शन झालं त्यावेळेला सर्वांना समजलं असेल की या संघामध्ये आपली निवड झाली. या स्पर्धेविषयी 2 शब्द काय म्हणशील? विशाल पाटील यांनी जे केले ना ते सर्व अति उत्कृष्ट केले. त्यांच्याशिवाय मतलब होऊ शकत नाही ही प्रीमियर लीग आणि ते करतात ते सर्वात बेस्टच करतात. नक्की जोरदार टाळे होत्या या आयोजकांसाठी, विशाल पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमसाठी. प्रीतम असा कोणता आंतरराष्ट्रीय दर्जातील खेळाडू आहे जो तू आदर्श खेळाडू मानतोस आणि टेनिस क्रिकेटमध्ये आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये? आंतरराष्ट्रीय विराट कोहली. आणि टेनिस क्रिकेटमध्ये? टेनिस क्रिकेटमध्ये आमचाच पिंट्या. क्या बात आहे. जोरदार टाळे होत्या. दीपक लहांगे आपण आंतरराष्ट्रीय आणि टेनिस क्रिकेटमध्ये कोणता खेळाडू फॉलो करतो? AB de Villiers. आणि टेनिस क्रिकेटमध्ये? स्वतः रुपेश पागी. त्याच्या माध्यमातूनच मी पुढे आलोय. क्या बात आहे. जोरदार टाळे होत्या दोन्ही संघांसाठी. तर नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे तो आपण पाहिला. गावदेवी वॉरियर भाताने ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. थँक्यू व्हेरी मच. पाटील नेटवर्क त्यांची संपूर्ण एंटायर टीम पाहायला मिळते. कॅमेरामॅन राहुल कुंभार, अनुराग चव्हाण सहित नितेश पाटील, जतीन किने, साहिल पाटील, आकाश पाटील. जाऊया आपण बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. मिस्टर अक्षय पांडव या आपण प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांना मायक्रोफोनवर विनंती करतो.
चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय जितू